हे बघा, मी रांगोळी काढली अशीच कशी पण फटाफट काढली, कारण की मला घरात बरीच कामं आहेत आणि आज माझं जेवण पण नाही झालं, काहीच झालं आहे, नैवेद्य पण दाखवायचं आहे, सगळीच कामं आहेत माझी. तर इथे मी कांदा चॉप करून ठेवलेला, इथे तांदळाचं पीठ आहे, आज चण्याची भाजी करायची आहे आणि कुकरला मी गोड डाळ म्हणजे मूग आणि तूर डाळ ही दोन म्हणजे शिजवली आहे, भात पण झाला आहे. तर आता मी पहिला नैवेद्याचं करायला घेते, कारण की आमच्या गावामध्ये एका काकाचा बैल वारलं, तो आजारी होता, तर तो वारला. सो सगळे लोक तिथे गेले आहेत, तर हे पण तिथेच गेले आहेत. आता ते जेव्हा येतील तेव्हा आंघोळ वगैरे करून देवपूजा करतील, त्याच्या आधी मला हे नैवेद्य करून म्हणजे तयार ठेवायचं आहे. तर मी आता पटापट ते करायला घेते, बघू होतात की नाही, कारण की माहिती नाही मला होतील की नाही, मला माहिती नाही, मी बघते, ट्राय करते. तर हा आहे आजचा गणपतीसाठी नैवेद्य. आणि हे काय आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. बायकोची नवीन रेसिपी आहे, आय थिंक ही माझ्या सासूबाईंची मम्मीची रेसिपी आहे. हां, म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, परत कोथिंबीर, मीठ, तांदळाचं पीठ आणि मिरच्या, तिखटसाठी असं मिरची आणि गणपतीला नैवेद्य दाखवून झालं आहे, नाही तर म्हणाले काय करतात. तर गणपतीला नैवेद्य दाखवून झालं आहे, आता आम्ही खातो. आणि हीच ती बायको. हां, आणि मस्तपैकी बायकोनं ना आज छोले केले. अच्छा, हा चणा, लाल चण्याची भाजी आणि तिथे गोडी डाळ आहे, खाली दाखव गोडी डाळ. तिकडे गोडी डाळ आहे. आताच पाऊस पडून गेलाय, जरा शांत आहे. हा, हे आजचं वातावरण बघा. आता आम्ही चाललो अमरोलीला आणि पाऊस आहे, पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेत आहे. काल होता, परवा नव्हता ना, काल जास्त होता सगळ्या. हां, काल जास्त होता, दिवसभर पाऊस होता. नाही गेलो आणि काय करणार, कारण की काल आम्हाला वेळच नाही भेटला शूट करायला. आज गणपतीचा दिवस 4था आणि आम्ही बघू, आता आम्ही पण आंबोली चाललो आहे पप्पाला डब्बा द्यायला. डब्बा वगैरे देऊन बघू आता काय करायचं ते. आणि आम्ही खूप दमलो होतो ॲक्च्युली. पाऊस एवढा पाऊस होता की यायला आम्ही पूर्ण भिजायला झालं. सो म्हणून मग आम्ही लोक आलो, चेंज वगैरे केले आणि मम्मी माहेरी गेलेली. सो हे तिला घेऊन माहेरी गेलेले मम्मीच्या म्हणजे कुटुंबात मामाकडे. आणि मग ती आली, मम्मी बाबूकडे गेलेली माझ्या. मग आता मी तिथून सगळं करून इकडे आली, मंचुरियन बनवले. आता बघू, आता आरती वगैरे होईल आणि मग जेवायला बसणार आणि मग काम करणार, झोपून जाणार. आणि उद्या येणार आहे आपल्याकडे गौरी, म्हणजे काकीचं घर आहे इकडे. हा आमचा घर म्हणजे म्हणजे हा जो घर आहे ना, तो म्हणजे आम्ही एकच घरातले, म्हणजे फक्त म्हणजे एकच म्हणजे म्हणतात ना भावकी काय म्हणतात तिथले, एकच फॅमिली आहे, पण घरं वेगळी झालीत, म्हणजे घरं वेगळी बांधलेली आहेत असं. सो ती काकीच्या घरी गौरी येणार, असं आमचं मेन घर आहे तो. तर चला बघूया आता काय पुढे होतं ते.
गौरी यायचा, म्हणजे आज आपण जाणार आहे गौरी आणायला. आणि संध्याकाळचे वाजले 4:30 वाजले असतील ना, 4:30. तर सगळी लोक गौरी आणतात आहे, म्हणून हे वाजत गाजत म्हणजे वाजतंय. सो चला आता आपण पण जाऊया गौरी आणायला. तर चला. सो ही म्हणजे आत्या आहे, म्हणजे ही पालीची आत्या आहे. आत्या आणि मामा आले होते, चालले घरी. सगळ्यांची घरं फिरतात आता ते. आणि ते आपली नदी आहे, सो तिकडे सगळे खाली गेलेत, आता येतील. मुकुटनी आणि वहिनीने सजवले. ते ह्याच्यामध्ये होतं, ते अबडतबड सगळं. कुठं आहे? कोणला ओरडते? कोण आहे तिकडे? कोण नाही आहेस? तिकडे गेले. तिकडे झालंय मिसळ. मिसळचे वहे असताना हे आलेत काय आहे ना अजून असं बस कमी. सो मी इथे बनवते आहे मिसळ. हे बघा, मोडाली मस्त मटकी आहे, त्याची आपण बनवणार आहे तो मिसळ. कारण आता सगळे लोक येतील आरतीला वगैरे. आरतीला आहे, परत आज पण वाचणार आहे. सो सगळ्यांसाठी आज मिसळ पावचा बेत केला आहे मी. आणि हे बघा, हे इथे तयारी करतात. तयारी म्हणजे काही मम्मीला औषध करून देत आहेत, काहीतरी अद्रक आणि गूळ वगैरे. कारण की मम्मीला लागला आहे खोकला आणि तिचा बसला आहे घसा, सो तिला बोलायला पण होत नाही आहे. म्हणून आता ते अद्रक आणि गुळाचं रस म्हणजे काय ते करून तिला देणार. चला बघते, बनवते. मिसळ तयार आहे. दिस इज माय सिक्रेट. मिसळ तयार आहे, मस्त. पण मिसळसाठी पावच नाही भेटले, म्हणजे एक पाव नाही भेटले असं आलंय. सगळी तयारी आहे. समोर आरती चालू आहे, आता आरतीवाले येतील आणि मग मी ट्राय. आम्ही सकाळपासून पाव शोधतोय, पाव नाही भेटलेत. पण आता काय, आम्ही पप्पाने सांगितलं होतं पावासाठी, पण पप्पांना पण नाही भेटले. पण मी मिसळ करून ठेवली आहे, कारण की मटकी ॲक्च्युली भिजत घातलेले मोड आले होते. सो ते एवढा डब्बा होता भरलेला, पुन्हा ते वेस्ट नको जायला म्हणून मिसळ बनवून ठेवली की ॲटलिस्ट पाव भेटले तर भेटले, नाही तर आपण अशीच मिसळ देऊया. सो मी अशीच मिसळ देतो आहे, कांदा लिंबू आणि हे एवढंच. सो आता बघूया काय करतात ते. बघा इथे
फरसाण तयार आहे, लिंबू कापून ठेवले, कांदा कापून ठेवला आहे, इथे डिश करून तयार ठेवली म्हणजे बाउल्स आहेत ते, आणि ते मिसळ आहे. बघूया आता काय होतं इथे. चला. हा रस्ता आणतात रस्ता. लिंबू आहे तिकडे, ते लिंबू दे कुणाला बाहेर दे. पाव आहेत ना? हे पाव तुम्हाला ठेवा ना. नाही आता पाहिजे ते पार्सल आहे ते. लिंबू 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 अण्णा अण्णा मिसळ कशी झाली? मस्त छान झाली हा. स्वादिष्ट. मस्त म्हणजे नाकातून पाणी यायला लागलं. झणझणीत मिसळ. कोल्हापूरची आणि रत्नागिरीची मिक्स. सगळ्यांच्या नाकातनं पाणी यायला लागलं, एवढं तिखट झालं. मी बनवलेला मसाला टाकलाय तिखट.